नमस्कार, मी कांतास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. हिवाळ्यातील सर्वात हेल्दी हिरवी भाजी कोणती? तर ती मेथी. आज आपण बनवणार आहोत कमी मसाल्यात जास्त चव देणारी खमंग मेथी आलू भाजी. रोजच्या जेवणात अगदी परफेक्ट, कमी मसाला जास्त चव आणि हिवाळ्यातील हेल्दी भाजी मेथी आलू. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला सुरुवात करूया. या ठिकाणी मी 1 गडी मेथीची भाजी घेतली, म्हणजे वजनीप्रमाणे म्हणा तर 250 ग्रॅम. ही भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली. भाजी ना कवळी कवळीच घ्यायची, निब्बर घ्यायची आणि कवळी कवळी पानच घ्यायचे. त्याचे नुसते शेंडे शेंडे घ्यायचे, देठं घ्यायची नाही. या ठिकाणी 2 कांदे घेतले, 2 टमॅटो घेतले, आपण 2 बटाटे घेतले. प्रथम आहे ना कांदे चिरून घेऊ. बारीक चिरायचे कांदे, जास्त जाड चिरायचे नाही. पहिले सगळी कटिंग करून घेऊ. कांदे, बटाटे आणि टमॅटो चिरून घ्यायचे. कांदे चिरून झाले तर टमॅटो चिरून घेऊ. टमॅटोचे ना हे पुढचे काळपट जो भाग असतो ना तो काढून टाकायचा. टमॅटो पण मी धुवून पुसून घेतले आणि अशी बारीक बारीक मस्त फोडी करून त्याच्यात चिरून घ्यायची. ती कांदे टमॅटो चिरून झाले. बटाटे पण आपण चिरून घेतले. मी ती पाण्यात टाकून ठेवले, कारण बटाटे ना काळे पडतात. मग जास्त बारीक चिरायचे नाही बटाटे, मध्यम आकाराच्या फोडी ठेवायच्या. आणि मेथी ना स्वच्छ 2-3 वेळेस आहे ना पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली आणि तळायला ठेवली होती. आता काय करायचं, मध्यभागी मेथीची भाजी चिरायची आणि ती दुमडून घ्यायची. दोन्ही अशी एका ठिकाणी हातात घ्यायची आणि मस्त बारीक चिरायची, दाबून धरायची आणि बारीक चिरायची. मस्त जाड ठेवायची नाही. आणि मेथी घेताना आहे ना अशा काड्या घ्यायच्या नाही. काड्यानं काय होतं, कडू होती भाजी. फक्त पानं पानं घ्यायची आणि कवळी शेंडे घ्यायची त्याची. हिवाळ्यामध्ये तर भाजी छान भेटते, हिरवीगार असते, कवळी कवळी असते, लुसलुशीत मस्त आणि स्वस्त पण असते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये कधी पराठे आपण करतो, कधी मेथीची वडी असते. असं एक नाही अनेक प्रकार मेथीचे केले जातात. या ठिकाणी आपल्या आता भाज्या कटिंग झाल्या आहे. आपण टमॅटो, कांदे, बटाटे चिरून घेतली, भाजी पण चिरून घेतली. अशीच भाजी बारीक चिरून घ्यायची, जाड ठेवायची नाही. भाजी पण चिरून झाली. आता करू पुढची प्रोसेस. या ठिकाणी सगळ्या भाज्या चिरून झाल्या. बटाटे अशीच चिरायचे, मध्यम अशा फोडी ठेवायच्या, जास्त बारीक चिरायची नाही, मग ते जास्त गाळा होऊन जातात. प्रमाणात आपण घेतलं बटाटे, कांदे आणि टमॅटो. आता या ठिकाणी काही मसाले घेतले. 1 टेबलस्पून जिरं घेतलं, लसूण घेतला आहे खूप सारा चिरून, अद्रक घेतली, 2 लाल मिरच्या घेतल्या, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून हळदी, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घेतल्या, 1 टेबलस्पून धना पावडर घेतला आहे आणि 1 टेबलस्पून गरम मसाला. इकडे गॅसवरती ना मी पॅन ठेवली, त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर आहे ना जिरं टाकलं. जिरं तडतडलं की लसूण टाकायचा, जास्त लाल होऊ द्यायचा नाही. आणि त्यामध्येच कांदा टाकायचा, परतून घ्यायचा. कांदा लाल नाही करायचा आहे, हलका परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकायच्या, चिरलेले बटाट्याचे ना वरचे छिलके काढून घेतले, कारण त्याला पण माती असते. आणि नंतर बटाटे चिरले. आता यामध्येच ना हळदी पावडर टाकू आणि त्या 2 लाल मिरच्या होत्या ना घेतलेल्या आपण, त्या पण यामध्येच टाकू. आपण ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या ना, त्या मध्यभागी मी चिरून घेतल्या, त्या पण यामध्ये टाकू आणि चांगलं परतून घेऊ. मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. तेवढ्या पाण्यामध्येच आहे ना आणि त्या वाफेमध्ये ते बटाटे चांगले शिजून जातात. मुलांसाठी करता येतं, हिरवी मिरची स्किप पण करू शकता. थोडंसं 1-5 मिनिट आपण झाकून ठेवू. 5 मिनिट झाले. मध्ये ना मी 2-3 वेळेस उघडून याला परतून घेतलं, कारण खालीला लागतं. मग ते थोडंसं मध्ये थोडंसं हलवत राहायचं याला. बघू आपण हे बटाटे शिजले की नाही. छान नरम झाले बघा.
जास्त पण गाळा करायची नाही. बटाटे शिजले, आता यामध्ये अद्रक घालू, परतून घ्यायचं. आणि चिरलेला जो टमॅटो होतो ते पण टाकू यामध्ये आणि याला मिक्स करून घेऊ. टमॅटो घातल्यावरती मीठ घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं याला. टमॅटोला आपल्याला शिजवायचं नाही, जास्त गाळा नाही करायचं, थोडंसंच हे करायचं याच्यामध्ये. आता याला पाणी घालायचं नाही, याला शिजून जाते एवढं, याच्यात पाणी सुटतं ना टमॅटोला, जास्त गाळा पण नाही झालं पाहिजे. यामध्ये मसाले घालू, 1 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला आहे आणि कसुरी मेथी घालू. कसुरी मेथीने ना खूप छान टेस्ट येते याला. परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले घातल्याच्या नंतर. मग सगळीकडे मसाले छान लागतात. थोडंसं 1-2-3 मिनिट झाकून ठेवू, म्हणजे टमॅटोला जे पाणी सुटतं ना त्याचं पाणी पण आटून जाईल आणि मसाले पण छान मिक्स होतील आणि थोडं तेल पण सुटतं. मग परत एकदा चांगलं परतून घ्यायचं. आता यामध्ये घालू मेथी चिरलेली. मेथीला जास्त वेळ लागत नाही, सगळ्यात शेवटी घालायची मेथी. हे पानंच असतात ना, पटकन शिजून जातात, नुसते वाफेमध्ये शिजून जातात. आता बिलकुल याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आणि झाकण पण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं ना मग काय होतं, मेथीची कडू होती भाजी आणि कलरसुद्धा बदलून जातो. त्यामुळे बिलकुल झाकण ठेवायचं नाही आणि पाणी पण घालायचं नाही. टमॅटोला जे पाणी सुटलेलं आहे ना तेवढ्या याच्यामध्येच ही भाजी होऊन जाते. चांगलं मिक्स करून घ्यायचं, सगळीकडे मसाला लागतो. मग आपली छान खमंग टेस्टी मेथी आलू तयार आहे. बघू शकता किती छान दिसते ना. आणि एवढी झटपट होते. कोणी पाहुणे आले किंवा तुम्ही बाजरीची भाकरी आहे, ज्वारीची भाकरी आहे, पोळी आहे किंवा वरण भात आहे केला तर त्या तुम्ही सुकी भाजी म्हणून तोंडी लावण्यासाठी सुद्धा करू शकता आणि एवढी पटकन होते आणि हिवाळ्यामध्ये छान मेथीची भाजी भेटते. बघा किती छान झाली. मैत्रिणींनो, आपली खमंग आलू मेथीची भाजी करून तयार आहे. आता एका डिशमध्ये काढून घेऊ. किती छान झाली बघा, मस्त झाली ना. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कांतास किचनला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या एका हेल्दी रेसिपीबरोबर. थोडीशी कोथिंबीर टाकू वरतून. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. थँक्यू. आणि एक लाईक तो बनताय. तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप प्रेरणादायी असतो. प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा. वा, बघा किती छान झाली भाजी, बघू शकता, एकदम मस्त.